नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. किरण तोष्णीवाल. आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नदान वाटप करत आहात. याबद्दल आपलं काय मत आहे? काय नाही, हे अन्नदान एक आम्हाला पुण्य काम वाटते, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी अन्नदान करत असतो. मागच्या 7-8 वर्षापासून श्रावण महिन्यामध्ये एक नेम करून आम्ही परिवारातर्फे, आमच्या तोष्णीवाल परिवारातर्फे नियमितपणे दरवर्षी आम्ही प्रसाद करतो इथं. आपल्याला श्री स्वयंभू जटाशंकराबद्दल काही श्रद्धा भावना असे प्रकट होत आहे असं आपल्या शब्दातून वाटत आहे. तरी पण आपली किती वर्षापासून ही चाललेली परंपरा आपण जनतेला सांगू शकाल? आता एक 8 वर्ष झाले जवळपास. हे अमरनाथ यात्रेला जाऊन आल्याच्या नंतर आम्ही चालू केलेलं आहे ही प्रथा, आणि ही अचूक असं राहणार आहे नेहमी करतात. तुझं नाव काय? दिलीप तोष्णीवाल. प्रॉपर डोंगरकडेच आहे, पण सध्या साहेब हैदराबादला असतो. जटाशंकरावर आमची असणारी श्रद्धा, आमच्या तोष्णीवाल परिवारातून आम्ही दर श्रावण महिन्यामध्ये हे महाप्रसादाचा कार्यक्रम घेत असतो, आणि गावकऱ्यांचं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य लाभतं. आज आषाढी एकादशी निमित्त आपण किती क्विंटल जेवणाचे वाटप केले आहे? 10 क्विंटलचं केलंय सगळं, आणि जवळपास 5000 माणसं जेवतील असा अंदाज आहे. आज आपण जटाशंकरावर दरवर्षीप्रमाणे काही वर्ष आपण जेवणाचे वाटप करत आहात. आपली अशीच अटूटप्रमाणे श्रद्धा आज श्री स्वयंभू जटाशंकराबद्दल ही प्रेम भावना आम्हाला दिसून येत आहे. याबद्दल आपलं काही म्हणणं आहे का? आज आम्ही जे काही आहोत ते फक्त जटाशंकर महाराजाच्या कृपेमुळेच आहोत, आणि जटाशंकर महाराजावर आमची असणारी श्रद्धा ही अपार अशीच राहावी. गावातील, आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांना सुख, शांती, समाधान मिळावं, ही जटाशंकराचरणी मी आज प्रार्थना करतो.